की ती मुलगी नुकतीच 11वी पास आउट झाली होती आणि ती कुठल्या तरी मुलाच्या प्रेमामध्ये पडली आणि ती इतकी प्रेमामध्ये पडली की त्या मुलीला आई समजत नव्हते, वडील समजत नव्हते, घरातलं कोणतंही काम ती करत नव्हती, ती फक्त झोपून राहायची. तिच्या अंतर्मनामध्ये फक्त तोच मुलगा रुजवला गेला होता. आता या घरच्यांचं म्हणणं काय होतं की या कमी वयामध्ये ह्या मुलीच्या अंतर्मनामध्ये तो मुलगा गेला कसा काय, म्हणजे जे आम्ही तिला चांगलं आहार दिला, चांगली संगत दिली, मोबाईल दिलं, शिक्षण दिलं, तिला खूप समजून सांगण्याचा प्रयत्न केला, ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या सबकॉन्शियस माइंडमधनं तो मुलाचा विषय जात नव्हता. तर नक्कीच काही ना काहीतरी वशीकरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे ती केस माझ्याकडे घेऊन आले. आता त्यांच्या दृष्टीने ते वशीकरण होतं. त्यावेळेस माझ्या लक्षामध्ये आले की त्या मुलीची इच्छा आहे की मला त्यातून बाहेर पडायचंय, परंतु हे लोक काय करतात, तिला अनेक ठिकाणी घेऊन जातात, अनेक अंगारे उतारे दुफारे करतात. ढाळ कशासाठी घ्यावा, विधी कशासाठी घ्यावा, हे तिला महत्त्व सांगितल्यानंतर त्यांनी मला थंब दिला की गुरुजी जे काही विधी आहेत, जे काही शरीर शुद्धी करण्यासाठी, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून घ्या. आणि ज्यावेळेस मी हे सगळं केलं त्यावेळेस त्या मुलीचे विचार बदलले आणि तिने मला सगळ्यांच्या समोर सांगितलं